दरम्यान गोपाळ शेट्टी यांना बोरिवली पोलिसांनी ताब्यात घेतलंय। चाळीच्या समस्येसंदर्भात आंदोलन करताना ही कारवाई करण्यात आली, तर जमीन मालकासह विकासक स्थानिकांना त्रास देतात। बोरिवलीमधील विष्णू निवास चाळीच्या समस्येसंदर्भात गोपाळ शेट्टी हे आता मैदानामध्ये उतरले होते, मात्र चाळीच्या समस्येसंदर्भात आंदोलन करताना त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे। तर गोपाळ शेट्टी यांना बोरिवली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मी महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही यांना रिपेअरिंग परमिशन द्या, परत आम्ही तोडून बांधतो पाहिजे। महापालिका म्हणते बिल्डिंग प्रपोजलला लागेल। आता बिल्डिंग प्रपोजलला कोट्यावधी रुपये खर्च येतोय, गरीब लोक कुठून आणणार? म्हणून मला हे आय ओपनर करायचं आहे, डोला उघडायचा आहे मुंबई शहरातल्या लोकांचा। म्हणून पहिल्या मालाचा जो माझा मुद्दा होता देत का नाही आहे, तर पहिला मला आजही हे लोक मान्य करत नाही आणि म्हणून यांना रिपेअरिंग परमिशन देते। असे बोरलीला अनेक चाली आहेत, 1962 पूर्वी बांधलेले चाली आहेत। आता लोकांनी कुठे जायचं? पोलिसांना मी सांगितलं तुम्ही बिल्डरला बोलवा। आताही मी हे प्रकरण संपवायला तयार आहे। बिल्डरनी पोलीस स्टेशनमध्ये म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसरांच्या समोर बसून एक ॲग्रीमेंट करून द्यायला पाहिजे, ह्यांना भाडेकरूंना भाडा द्यायला पाहिजे। मी हातोडा मारीन ह्या चालीवरती, तोड्याचं काम आम्ही करू। परंतु कायद्याचा पालन न करता जर विकासक कोणाला तरी हातात घेऊन गोरगरिबांना बाहेर काढायचा प्रयत्न करत असेल तर मी अजिबात होऊन देणार नाही। जोपर्यंत हा प्रकरण सुटत नाही तोपर्यंत मी इकडनं जाणार नाही आहे। दरम्यान आंदोलनाच्या दरम्यान गोपाळ शेट्टी यांना बोरिवली पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। अधिकचे अपडेट देण्यासाठी संतोष देवकर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडलेले आहे। संतोष, गोपाळ शेट्टी आंदोलन करत होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय, नेमकं प्रकरण काय आहे आणि त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? शुभमजी, पाहायला गेले तर गोपाळ शेट्टी हे बोरिवली पश्चिम येथील हरिदास नगर मधील जे चाळी आहे तिथे तोडक कारवाई महानगरपालिकेच्या कर्मचारी व विकासकाच्या संगनमताने हे चालू करण्यात येणार होतं। तसेच विकासक आणि जिकडचे जे जागा मालक आहेत त्यांच्या संगनमताने जे जिकडचे भाडेकरू राहणार आहेत, तिकडचे जे लोक राहणार आहेत त्यांना त्रास देण्यात येत होता। आज महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांतर्फे तिकडचे पाणीचे व विजेच्या जे सुविधा आहेत, सेवा आहेत ते खंडित करण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेलं होतं। ते तसे कळता गोपाळ शेट्टी हे तिथे घटनास्थळी पोहोचले आणि थांबवले आणि जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांना तिकडे बोलवण्यात आले होते, पण ते 2 तासानंतरही तिथे हजर नव्हते। मग पोलिसांकडनं त्यांना ताब्यात घेण्यात आलं। अजूनपर्यंत गेल्या 4 तासापासून ते बोरिवली पोलीस स्टेशन पोलीस ठाण्यामध्ये ते ठिय्या मांडून आहेत। ते एकतर त्या विकासकावरती कारवाई करा किंवा मला अटक करा अशी मागणी ते ठेवून तिथे ठिय्या मांडून आहेत। शुभम, अगदी संतोष, महत्त्वाचे अपडेट एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भातले आपण पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।